मध्ये आपण काय करायचं आहे की 11चा वर्ग, वर्ग म्हणजे काय तो 11 गुणिला 11 असं काढायचं असतं. तर याचा वर्ग ही जी शेवटची संख्या आहे ही याचा वर्ग लिहून घ्यायचा. एकाचा वर्ग 1, नंतर 11 आणि याच्यामध्ये हा शेवटचा अंक म्हणजे एकच स्थानांक त्यामध्ये मिळवायचा. किती झाले 11 ने 12. येतंय. आता हे सोपं आहे. पण पुढचं बघा, 2चा वर्ग किती 2 गुणे 4 कळलं. आता 12 मध्ये शेवटचा अंक मिळवा. 12 ने 2 किती 14 बरोबर. आता इथे पण शेवटचा अंक एकच स्थानचा 3, 3चा वर्ग बरोबर पण 3 9. 13 मध्ये शेवटचा अंक मिळवायचा. किती 13 3 16. याच पद्धतीने आता इथं बघा 4चा वर्ग किती येतो 4 गुणिले 4 4 चोक 16. इथं फक्त 6 यायचा, हद्दला 1 यायचं आणि 14 मध्ये 4 मिळायचे. किती झाले 18 आणि हा 1 19. येतं लक्षात. परत एक वेळा बघा हद्दचं गणित असतं कसं. 5चा वर्ग 5 5 25. हद्दला गेले 2. 15 मध्ये शेवटचा अंक 5 मिळवायचा. 15 ने 2 15 ने 5 20 आणि हद्दचे 2 22. आता हे तुम्ही सांगा 6 6 26. हद्दला 16 मध्ये 6 मिळवले. किती झाले 16 मध्ये 6 22 आणि हे 3 बरोबर. याच पद्धतीने 7 49 आणि त्याने गेले 4. 17 मध्ये 7 मिळवायचे. किती झाले 24 25 26 27 28.